सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण 3 अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक पाहणार आहोत। तर पहा, तुम्हाला इयत्ता दुसरीमध्ये झालेलंच आहे पेक्षा लहान पेक्षा मोठे संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी ह्या 3 चिन्हांचा वापर केला जातो। ज्या संख्येकडेच मोठं तोंड आहे ती काय असते, संख्या मोठी असते म्हणजे पेक्षा मोठे, आणि ज्याच्याकडे हा मागचा भाग असतो निमुळता ती आहे पेक्षा लहान, आणि बरोबरचं चिन्ह म्हणजे दोन्ही बाजू समान असतात। हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलंच आहे। तर आज आपण पाहणार आहोत 3 अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा। तर याच्यामध्ये काय जे छोटे छोटे नियम आहेत ते तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे आहेत, ते नियम तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत। तर चला मग आपण पहिला नियम पाहूया। 2 संख्यांतील लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी असते। आता पहा, तुम्हाला 2 संख्या जर दिलेल्या असतील आणि त्या संख्येमध्ये ज्या संख्येमध्ये अंक जास्त आहेत ती संख्या तुम्ही काय करायची आहे, मोठी असं गृहीत धरायचं आहे। तर आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया। आता या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला 175 आणि दुसरी संख्या दिलेली आहे 92। तर आता बघा, ही पहिली जी संख्या आहे 175, ह्या संख्येमध्ये 3 अंक आहेत, 1 2 3, आणि ह्या दुसऱ्या संख्येमध्ये 2 अंक आहेत। तर ह्याच्यामध्ये 3 अंक, ह्याच्यामध्ये 2 अंक, मग आता 3 का 2 मोठं, तर 3 अंक असणारी संख्या मोठी आहे। तर हा नियम अशा पद्धतीने, तर मग ज्याच्याकडे जास्त अंक आहेत ती संख्या मोठी, मग याच्याकडे हे तोंड असं येणार आहे, म्हणजे 175 मोठे 92 पेक्षा, असं त्याचं वाचन करायचं आहे। तर चला पुढचा नियम पाहूया। 3 अंकी संख्येच्या शतक स्थानाचे अंक भिन्न असतील तर ज्या संख्येच्या शतक स्थानचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी असेल। तर पाहता आपण 3 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा पाहत आहोत। तर जर आपल्याला 3 अंकी दोन्ही पण संख्या दिलेल्या असतील आणि त्यांचे दोन्हीचे पण शतक जर भिन्न भिन्न असतील तर ज्या संख्येचा शतक मोठा ती मोठे असं आपण गृहीत धरायचं आहे। तर आपण या ठिकाणी पण उदाहरण पाहूया। आता पहा, या ठिकाणी दिलेले आहे 450 आणि दुसरी संख्या आहे 650। तर पहा, आता या ठिकाणी ह्याचा शतक 4 आहे आणि या संख्येचा शतक 6 आहे। तर आता दोन्हीचे पण शतक कसे आहेत, भिन्न भिन्न म्हणजे वेगवेगळे आहेत। तर ज्या संख्येचा शतक मोठा आहे ती मोठीच असं गृहीत धरायचं आहे। तर हिचा 4 शतक आहे, हिचा 6 शतक आहे, मग 4 मोठं का 6 मोठं, बरोबर 6 मोठं आहे, म्हणजे 6 शतक हे जास्त आहेत, त्यामुळे 6 शतक असणारी संख्या ही मोठी येणार आहे, त्याकडे असं तोंड करायचं। तर मग याचं वाचन कसं होणार आहे, 450 लहान, इकडे लहान आलेला आहे म्हणून लहान आपण म्हणायचं आहे, 450 लहान 650 पेक्षा। तर अशा पद्धतीनं हा नियम तुमच्या लक्षात आलेलाच असेल। आता पुढचा नियम आहे, 3 अंकी संख्येच्या शतक स्थानाचे अंक समान असतील तर त्यांच्या दशक स्थानाच्या अंकांची तुलना करून लहान मोठेपणा ठरवावा। आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, शतक स्थानचे दोन्ही पण अंक समान आहेत। तर आता आपण उदाहरण पाहूया। जर शतक स्थानचे दोन्ही पण अंक समान असतील तर आपण त्या संख्येतील दशक पाहायचं आहे। तर ज्या संख्येचा दशक मोठा असेल ती संख्या पुन्हा मोठी धरायची आहे। तर आपण आता या ठिकाणी पाहूया 265 आणि इकडं पण आहे 275। आता दोन्ही पण संख्येमध्ये काय आहे, शतक समान आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, मग आता शतक समान आहे, मग आता काय पाहायचं आपण, दशक पाहायचा। ह्या पहिल्या संख्येचा दशक आहे 6, दुसऱ्या संख्येचा दशक आहे 7, मग आता कोणता दशक मोठा आहे, तर 7 वाला दशक मोठा आहे, त्यामुळे 275 ही जी पुढची संख्या आहे ती मोठी होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठेपणा ठरवायचा आहे। मग 265 लहान 275 पेक्षा, अशा रीतीने आता तुम्हाला लहान मोठेपणा लक्षात आलेला आहे। आता हे झालं शतक दशक जर समान असतील तर। आता पुढे आहे 3 अंकी संख्येच्या शतक व दशक स्थानाचे अंक समान असतील तर त्यांच्या एकक स्थानाच्या अंकावरून लहान मोठेपणा ठरवावा। आता पहा, इथं काय नियम सांगतो, जर दिलेल्या संख्येचे शतक व दशक समान असतील तर त्यांचा काय करायचा आहे, एकक पाहायचा आहे। तर आता आपण पाहूया या ठिकाणी 562 आणि दुसरी संख्या पाहूया 569। तर बघा, ह्याच्यामध्ये शतक 5 आहे, ह्याच्यामध्ये पण शतक 5 आहे, या संख्येमध्ये दशक 6 आहे, या पण संख्येमध्ये दशक 6 आहे। आता दोन्ही पण समान आहेत, शतक आणि दशक पण, मग आता आपण काय पाहायचा, एकक पाहायचा। पहिल्या संख्येचा एकक 2 आहे आणि दुसऱ्या संख्येचा एकक 9 आहे, तर ह्या दोन्ही एककामधला लहान मोठेपणा तुम्ही ठरवायचा आहे। आता कोणता एकक मोठा आहे, तर 9 मोठा आहे, त्यामुळे ज्याचा एकक मोठा आहे ती संख्या अशा गणितामध्ये मोठी होणार आहे।
त्यामुळं हे गणित कसं होणार आहे तर पहा 562 आणि इकडं 569. तर इथं आपण चौकट घालूया. मोठी संख्या कोणती आलेली आहे तर ज्याचा एकक मोठा आहे ती मोठी, त्यामुळे याच्याकडे असं मोठं तोंड येणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या 4 नियमांचा वापर करूनच आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. काहीही अवघड नाही. कसलं जरी गणित आलं, कितीही जरी अवघड असलं तरी ह्या 4 नियमांच्या बाहेर तुमचं ते उदाहरण जाणार नाही. त्यामुळे हे 4 नियम तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे, वहीमध्ये लिहून काढायचे, त्यावर आधारित तुम्ही विविध उदाहरणं तयार करून सोडवायचे आहेत. आणि ही तुम्हाला पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत, तुम्ही ती वहीमध्ये सोडवायची आहेत. तर पहा, ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी काय करायचं आहे, त्या सगळ्या उदाहरणांचा सराव करायचा आहे. आता प्रत्येक उदाहरण मी या ठिकाणी समजून देणार नाही, तर आपण परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते डायरेक्ट पाहूया. तर हे सर्व प्रश्न तुम्ही काय करायचे, घरी सोडवायचे आहेत. हे 4 नियमांचा अभ्यास करायचा आणि हे सर्व प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत. तर आता आपण पुढचा भाग लगेच पाहूया. परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते आता आपण डायरेक्ट पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न पहिला, 400 अधिक 50 चौकट 50 अधिक 400. आपल्याला ह्या चौकटीमध्ये खालीलपैकी कोणतंही एक चिन्ह वापरायचं आहे जे बसल ते. आता इथं काय दिलेलं आहे, 400 अधिक 50. आता काय करायचं, आपण ह्या दोन्हींची बेरीज करून घ्यायची. आता 400 अधिक 50 किती येणार आहे, इथं खाली मांडूया. 400 अधिक 50 आणि इकडं 50 अधिक 400. आता 400 अधिक 400 आणि हे 50 किती होणार आहे, 450. आता पुढे चौकट. आता ही उलटी सुलटी मांडलेली, अंक तेच आहेत, संख्या तीच आहे, पण त्याचा क्रम बदललेला आहे. त्यामुळे याचं पण उत्तर काय होणार आहे, 450 हेच येणार आहे. आता बघा बरं, दोन्ही पण बाजू काय झालेल्या आहेत, समान झालेल्या आहेत. किंवा ज्यांना येत नाही त्यांनी उभी मांडणी करून बेरीज करायची. तर पहा, ही पहिली 400 अधिक 50, 0 5 5 4 4 आलं 450. आता दुसरं पण तसं सोडून घ्यायचं, 50 अधिक 400 50 400. हे मांडणी उभी करताना व्यवस्थित करायची. एककाखाली एकक, दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक. 0 5 5 4 4. दोन्ही पण उत्तर सेमच आलेलं आहे, सारखंच आलेलं आहे. तर आता दोन्हीकडचं जर उत्तर समान असेल दोन्ही बाजूंचं, तर आपल्याला कोणतं चिन्ह मध्यभागी द्यावं लागेल, तर बरोबरचं चिन्ह द्यावं लागेल. म्हणून आपला पर्याय क्रमांक आलेला आहे 3. तर परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येत असतात, वेगवेगळ्या क्रियेवर आधारित. आता पुढचा प्रश्न पहा, 144 भागिले 16 गुणिले 9. परत चौकट दिलेली आहे आणि 9 अधिक 9. आता हा प्रश्न तुम्ही म्हणसाल आता ज्यात भागाकार आडवा आहे हे सगळं आहे. आता तुम्हाला 16चा पाडा जर येत असेल तरी अवघड काही जाणार नाही. तर हे पदावलीमधलंच थोडंसं गणित आहे, आपण खाली मांडून घेऊया. 144 भागिले 16 गुणिले 9, 9 अधिक 9. आता 16 9 44 म्हणजे ह्या भागाकाराचं उत्तर किती येणार आहे, 9. परत किती आहे पुढं, गुणिले 9. परत चौकट 9 अधिक 9. तर आता 9 9 81. तुम्हाला पाडा येतोच 81. आणि इकडं बेरीज दिलेली आहे 9 9 18. तर आता सांगा बरं, इथं दोन्हीकडं पण इथं 18 आलेला आहे आणि इकडं 81 आलेला आहे, सॉरी, आणि इकडं 18 आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 2 अंकी संख्या आहे दशक. आपण आता ह्या संख्येमध्ये दशक पाहायचा. ह्याचा दशक 8 आहे, ह्याचा दशक 1 आहे. ज्या संख्येचा दशक मोठा ती मोठी संख्या. मग ह्या पहिल्या संख्येचा दशक मोठा आहे, त्यामुळे याच्याकडं असं करून येणार आहे तोंड. मग असं तोंड असणारं चिन्ह आपण पाहायचं आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. आता पहा, याचं वाचन कसं येणार आहे, 81 मोठे 18 पेक्षा. तर अशा पद्धतीनं ही गणित तुम्ही क्रिया व्यवस्थित करून समजून घेऊन सोडवायची आहेत. घाबरायचं नाही. अशा गणितामध्ये व्यवस्थित क्रम, पाडेपाठ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जरी तिसरीला असता तरी तुम्हाला 30 300 पर्यंत पाडेपाठ असायलाच हवेत. तर ह्या अशा पद्धतीने ही सर्व गणितं तुम्ही सोडवायची आहेत. आणि पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे म्हणजे संख्यांचा लहान मोठेपणा व्यवस्थित समजून घेऊन त्याच्यामध्ये योग्य ते चिन्ह तुम्ही वापरायचं आहे. तुम्हाला 3 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा हा नक्कीच समजलेला असेल. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, माझा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आपण उद्या भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत छान अभ्यास करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.